नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे, हे बघा, हे पान बघा, लाल इथून लाल आहे आणि हा मोठं तुम्हाला दाखवते. ह्या बाजूने लाल असतं पाठच्या बाजूने आणि इकडनं त्याचा तो कलर फक्त जरासा दिसतो. ही माझ्याकडे एवढी भाजी आहे, ही बघा. पण मला माहित नाहीये की ह्याला काय म्हणतात. आमच्याकडे इथे ह्याला रेड स्पिनच म्हणून या नावाने ओळखला जातो. मला वाटते इंडियामध्ये ही भाजी मिळत नसावी आणि मिळत असली तरी मला असं वाटतं की आपल्याकडे चवळीचे दोन प्रकार असतात. म्हणजे लाल माठाचे ॲक्च्युली त्याला काही लोक हिरवी चवळीला हिरवा माठ म्हणतात आणि लाल माठ म्हणतात आणि काही लोक त्याला हिरवा माठ किंवा चवळी असं म्हणतात. पण जेणेकर अशा पालेभाजी तर मला असं वाटलं की ही आपली चवळीच आहे. म्हणून मी एक दिवस ही भाजी आणली. त्यावर लिहिलं होतं रेड स्पिनच म्हणून. पण मी म्हटलं बघूया तरी करून. आणि काय सांगू तुम्हाला, ही भाजी खूप चविष्ट आणि मजेशीर झाली. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आता आपली साफ करून झाली. तर ह्याचे असे देठ असतात. तर हे देठ पण तुम्ही घ्यायचे का, तर हे जसं अळूचे आपण देठ घेतो बघा, तसे हे देठ सोलून घ्यायचे. असे अळूचे देठ जसे आपण सोलतो की नाही, तसे हे सोलून घ्यायचे. खूप छान भाजी होते. हे बघा, हे असे सोलून घ्यायचे. एक पुन्हा एक तुम्हाला दाखवते. असे. आणि ही बघा, ही सगळी भाजी मी अशी इथे निवडून घेतली. आता ही भाजी कशी करायची ते चला पाहूया. प्रकारे ही बघा, आपली सगळी भाजी स्वच्छ झालेली आहे आणि मी स्वच्छ धुवून आणली. आता मी तुम्हाला ती कशी चिरायची दाखवते. हे बघा, जशी आपण पालेभाजी कशी घेतो अशी चिरून बारीक, जेवढी तुम्हाला चिरता येईल की नाही तेवढी बारीक चिरायची. दाखवते तुम्हाला. थोडी थोडी हातात घ्या, जास्त नका घेऊ. जेवढी बारीक चिराल ना तेवढी पालेभाजीला चव खूप छान येते. आणि देठही कसे चिरायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, आता मी काय करते, असं चिरून झाली की पुन्हा ह्याला अशी या बाजूने घेऊन पुन्हा ह्याच्यावर अशी सुरी फिरवायची. म्हणजे ती छान बारीक चारी बाजूनी होते. जेवढी बारीक कापाल ना तेवढी पालेभाजी खूप छान होणार. बघा, आता तुम्हाला देठ दाखवते. देठही तुम्ही असे, मगाशी मी तुम्हाला दाखवले देठ कसे सोलायचे ते. तर आता हे सगळे असे एकत्र करून छान बारीक असे कापायचे. जसं आपण अळूच्या भाजीला करतो ना, ते सेम प्रक्रिया तुम्ही ह्या भाजीला करायची आहे. खूप छान भाजी होते. आता आपण फोडणी कशी घालायची ते पाहू. तर आता आपली, हे बघा, अजून काही साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे. ही भाजी आता ही चिरून झालेली आहे आणि हे देठ आहेत आणि ही भाजी आहे.
काही लोक याच्यात कांदा घालत नाही, पण मी थोडासा घालते, अगदी जास्त नाही घालायचा. हे बघा, इथे तुम्हाला दाखवते, मी थोडासा कांदा घेतलेला आहे, त्यानंतर एक मिरची घेतली आहे, थोडी लसूण घेतली आणि थोडी कोथिंबीरचे देठ घेतली आहे. अगदी इझी भाजी आहे ही, काहीच याला करायचं नाहीये. तर दाखवते तुम्हाला. आपलं हळद आणि मीठ फक्त काढून घेते आणि ह्याला मोहरीची फोडणी नाही देत, ह्याला लसणाचीच देत आहे. तर सर्वप्रथम मी आता इथे हे टोप तापत ठेवते. जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर अत्युत्तम. लोखंडी कढईत पालेभाजी खूप छान होते. त्यामुळे जर आपल्या शरीरात आयर्न कमी असेल तर आपल्याला त्या लोखंडी कढईमधून आयर्न मिळतं. भाजीला थोडं तेल कमीच टाका, कारण ह्याला पाणी सुटतं आणि ही भाजी अशी सुकी बनवायची आहे आपल्याला. त्यामुळे भाजी जेवढी जिथपर्यंत सुकी होईल तिथपर्यंत आपल्याला ती करायची आहे. फक्त आता हे तापतंय का बघूया. तर तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच कारण की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक लोकांना आपल्याला नवीन नवीन उपक्रम करता येतील, त्यांना अनेक पदार्थ शिकता येईल. आणि माझं चॅनल हे फक्त कुकिंगचं नसून ब्लॉगिंग, डान्सिंग, सिंगिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे, एव्हरीथिंग इन वन असं हे चॅनल आहे. तर कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता. कोणाला काही पदार्थ शिकायचे असतील, कोणाला क्रोशा शिकायचं असेल, कोणाला काही अजून शिकायचं असेल, भाषा शिकायची असतील, तर मी जरूर शिकवीन. तर आता आपलं तेलही तापत आलेलं आहे. तर चला आपण आता ह्याच्यामध्ये हिंग टाकूया. हिंग टाकल्यावर आपण थोडंसं जिरं टाकून बघूया की आपलं तेल तापलंय का. जिरं फुलतंय म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे. आता या फुललेल्या जिऱ्यावर मी लसूण टाकत आहे. लसूण छान लालसर झाली पाहिजे, घाई नाही करायची. लसूण चांगली जरा लालसर होऊ द्यायची. म्हणजे काय होतं, तो जो त्याचा लसणाचा जो स्वाद आहे तो ह्याच्या आत ह्या तेलात उतरतो आणि मग तो त्या भाजीला मिक्स होतो. त्यामुळे लसूण काढायची घाई नाही करायची. खूप छान अशी जराशी लालसर गुलाबी, एकदम करपवायची पण नाही. पण ती करपवावरून मला एक किस्सा आठवला. माझी एक मैत्रीण होती, ती एकदा तिने मला काहीतरी खायला दिलं, त्याच्यामध्ये लसूण एकदम जळली होती. म्हटलं अगं काय हे, लसूण एवढी जळली आहे ती. तर म्हणते कशी, नाही दॅट्स बर्न गार्लिक. म्हणजे म्हणे ही माझे जी मुलं आहेत ती सांगतात की आई आम्हाला बर्न गार्लिक हवी, म्हणजे जळलेली लसूण हवी म्हणून. बट दॅट्स अ जोक्स अ पार्ट. बट हे बघा, अशी गुलाबी सारखी करायची. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरचे देठ आणि मिरची टाकायची आणि त्यानंतर हा कांदा टाकायचा. कांदा लालसर होईपर्यंत थांबायचं नाही, कारण ही भाजी देठ जे असतात ते शिजायला भरपूर वेळ लागतो. तर देठही आपण एकदमच टाकायचे, म्हणजे देठ आणि कांदा एकदम शिजून येतात. आपल्याला परत त्याला वेगळं शिजवावं नाही लागत, म्हणून मी आधी देठ टाकत आहे. पाला लगेच शिजतो, मग पाल्याला आपण जरा वेळाने टाकू. त्याचा देठ आणि कांदा टाकलेला आहे. थोडं मीठ टाकते, पालेभाजीला ऑलरेडी मीठ असतं. नंतर तुम्ही टाकू शकता मीठ आणि हळद टाकते आणि अगदी 1 मिनिट त्याला परतवून घेते. आणि मी लगेचच ती पालेभाजी मी टाकणार आहे, दाखवते तुम्हाला. जर त्याला ते कांदे आणि हे शिजलं पाहिजे, कांदा आणि देठ अगदी थोडा वेळ, जास्तीत जास्त 2 मिनिटं ठेवूया आपण. मस्त सुगंध सुटलेला आहे एकदम. असं सुंदर ह्याला सोते करून घ्या आणि 2 मिनिटासाठी ह्याला नुसतं वाफेवर शिजू द्या. असं गॅस थोडा बारीक करा आणि वाफेवर शिजू द्या. हे बघा, आता 2 मिनिटं झालेली आहेत, मस्त वाफ सुटलेली आहे आणि हा कांदाही आपला जरा असा नरम पडलेला आहे.
आणि सुंदर सुगंध आलेला आहे. आता काय करायचं, ही भाजी पण टाकून द्यायची. या भाजीला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ह्याच्यात घालायचं नाहीये. आणि आता मात्र घाई नाही करायची. आता हिला चांगलं शिजू द्यायचं, जेणेकरून कांदा, देठ, ही भाजी असं छानपैकी शिजून त्याचं जरा एकदा ढवळून घ्या. मला वाटतं इंडियामध्ये ह्याला लाल स्पिनचच म्हणत असतील, किंवा ह्याला तांदूळजा म्हणून म्हणत असतील असं मला वाटतं. पण ते जी तांदूळजा असते ती संपूर्ण ग्रीन असते, ह्याच्यामध्ये थोडं रेड आहे. सो आय हॅव नो आयडिया की हा तांदूळजा आहे की लाल माठ आहे. का इथे म्हणतात तसं रेड स्पिनच आहे. पण जी काही आहे त्याची चव एकदम भन्नाट आहे. तर आता मात्र मी हिला बारीक गॅसवर 5 मिनिटासाठी ठेवते आणि मग तुम्हाला मी दाखवणार आहे कशी ती झाली ते. हे बघा, आता 2 मिनिटांनी आपण पाहत आहोत. बघा काय सुंदर वाफ सुटली आणि मस्त खमंग अशी भाजी, सुवास सुटलेला आहे. आणि आता हिला थोडं वाफेवर मी शिजवली 2 मिनिटं. आणि आता काय करायचं, हिला मोकळी शिजवायची, म्हणजे याच्यात जे पाणी असतं ना ते निघून जातं. आणि फक्त आता ही शिजली आहे की नाही, मीठ बरोबर आहे की नाही ते बघायचं. बघते आता. एवढी भाजी होती पाहिलेलीत ना तुम्ही, आणि आता त्याचे एवढीशी झालेली आहे. तरी मी एकदा खाऊन बघते. थोडं मीठ लागेल असं वाटतं, किंचितचं. मिरची जरा तिखट होती, पण छान झणझणीत झालेली आहे भाजी. देठ खाऊन बघितला पाहिजे. देठ जर शिजला नसेल ना तर अजून आपल्याला मस्त शिजले आहे देठ. खूपच सुंदर भाजी झालेली आहे. थोडा गॅस मोठा करते, जेणेकरून ते थोडं पाणी राहिलं असेल तर ते शिजून सुकी भाजी होईल छानपैकी. थोडं पाणी राहिलं तरी हरकत नाही. लूक दाखवते. हा बघा लूक, किती सुंदर भाजी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी बनवायची आहे. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.